मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बरेच काही आपले शिवमहापुराणमधले खूप काही ऐकले गेले आहेत। आता आपले शिवमहापुराणातील कोटी रुद्र संहितामधले 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती कशी झाली आहे आणि उपलिंगांचे महत्त्व काय आहे, आपण हे ऐकत आहोत। तर 100 अवतारांच्या कथा होत्या शिवजीच्या, त्या संपूर्ण मी तुम्हाला ऐकवल्या। मी ते पुराण स्वतः शिव महापुराण हे बेलाच्या झाडाखाली स्वतः मी घेऊन गेली होती आणि तिथे मी बेलाच्या झाडाखाली ज्या कथा तुम्ही ऐकत आहोत, तर त्या बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंगाची मी स्थापना केली। तिथे पार्थिव शिवलिंग बनवली आणि त्या पार्थिव शिवलिंगाचा उसाचे रस येत आहे आता उन्हाळा असल्यामुळे, तर उसाच्या रसाने अभिषेक केला। लाल चंदन, पिवळे चंदन, तांदूळ, बेलपत्री कमी झाली आता, तर एक पण बेलपत्री मिळाली तरी पण चालेल, नाही मिळाली तर तांदूळ अर्पण करा, काळी तीळ अर्पण करा, सफेद तीळ असेल सफेद तीळ अर्पण करा, कमलगट्ट्याचा मणी अर्पण करा, हळकुंड हे तर हळद ते पण अर्पण केली तरी पण चालते। कारण त्याच्याने मल्हार देवता हे शिवाचेच एक रूप आहे आणि मल्हार देवताला हळद खूप प्रिय आहे। तर येळकूट येळकूट जय मल्हार, तर मल्हार हा अवतारसुद्धा शिवाचा आहे, म्हणून हळकुंडसुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी चालतं, कमळगट्ट्याचा मणीसुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी चालतो। उसाच्या रसाने आपण अभिषेक करतो, तर लक्ष्मी प्राप्तीच्या आहेत या सेवा, ज्याची त्याची भावना आणि भाव आणि श्रद्धा महत्त्वाची असते। तर मी माझ्या जे सामान आहे पिशवीत जो मी जमा करते भगवान शिवाचा, तर एक एक वस्तू अशा जमा करत राहते की भगवान शिवाला काय आवडतं, दिवसभर तेच मनात राहतं माझ्या की आज शिवाला कसे अभिषेक करायचे, कोणत्या प्रकारे अभिषेक करायचे। असं काही नाही आहे की आपला काही स्वार्थ आहे त्याच्यात, निस्वार्थपणे भगवान शिवाची पूजा करा, आराधना करा। भगवान मग आपल्याला काय देईल चारी हातांनी, तर आपण हे विचारच करू शकत नाही, कारण ते देवाचे देव महादेव आहे। तर महादेव हे छप्पर फाडून देतात, असे देतात ते आपल्याला काही की त्याचा आपण विचार पण करू शकत नाही। म्हणून महादेवाची निस्वार्थपणे सेवा करा आणि बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवल्यानंतर उसाच्या रसाने अभिषेक केला। लाल चंदन, पिवळे चंदन, तांदूळ, काळी तीळ, कमळगट्ट्याचा मणी, हळकुंड, दक्षिणा 5 रुपये 10 रुपये, पानाचा विडा, पाण्याच्या विड्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, खोबऱ्याचं कीस असेल खोबऱ्याचं कीस, काजू बदामचा तुकडा, वेलची, लोंग, हे एक पाण्याच्या विड्यामध्ये आपल्याला ठेवायचं। जसं आपण पान खातो, जे पान आपण जेवण खूप काही चांगलं बनवलेलं राहतं, जास्त जेवण केलेलं त्या दिवशी आपण चावने पाण्याचं पान खातो, तसं पानाचा विडासुद्धा तयार करायचा, त्याच्यात गुलकंद टाकायचं आणि फोल्ड करून वरून एक लोंग त्याला लावायची, म्हणजे ते सुटे ना, ते पान आपलं पॅकच्या पॅक शिवाला इच्छा धरून बोलायचं आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी। जर आपण शिवाला पानाचा विडा अर्पण केला तर आपल्याला चारही पुरुषार्थचे जे यश, कीर्ती, मान, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, ते आपल्या वाढवण्यास मदत करते। आणि आपण ज्या वेळेस कोणाच्या समोर जातो, तर आपलं जे हे आहे, आपलं जे म्हणजे पर्सनॅलिटी ती जास्त वाटते, कशाने, पाण्याचा विडा जो आहे तो शिवाला अर्पण केल्याने। आपण ज्यावेळेस समोर याने कोणी व्यक्ती जर आपल्या समोर आहे ना, आपण त्याच्या समोर आहे, तर त्यावेळेस आपली पर्सनॅलिटी जास्त पडते बोलण्याची, तर त्याला असं वाटतं की हा काहीतरी दमदार माणूस आहे, काहीतरी पर्सनॅलिटी, काहीतरी एकदम भाव आहे, तर अशी आपली पर्सनॅलिटी होते आणि मान सन्मानात वाढ होते। आपला शब्द कोणी नाही म्हणू शकत नाही, आपला शब्द कोणी टाळू शकत नाही, आपल्या शब्दामध्ये दम असतो, पावर असते एक। तर हे कशाने होते, पानाचा विडा अर्पण केल्याने। आणि एक आहे पानाचा विडा, याच्यासाठी पण अर्पण करू शकता आपण, शिवाला खूप आवडतो पानाचा विडा। तुमचं काही काम नाही होते, मुलामुलींचे लग्न नाही होते, कर्ज खूप झालं, या तुमचे प्रॉब्लेम जे असेल ते तुम्हाला माहिती, तर त्याच्यासाठी पण तुम्ही पानाचा विडा अर्पण करू शकता। रुद्राक्ष शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही खूप काही वस्तूंनी शिवाचा अभिषेक करू शकतात। धतुरा आहे, धतुऱ्याचे फूल आहे, गुलाबाचे फूल आहे, कमळाचे फूल आहे, सफेद शेवंतीचे फूल आहे, कणेरचे फूलसुद्धा सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे। शिवजींना केतकी वर्जित केले आहे, म्हणून केतकी चढवत नाही शिवाला। श्रीफल हे शिवाला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपण चढवू शकतो।
तर अशा प्रकारे आपण शिवाची आराधना करू शकतो. ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या मी पार्थिव शिवलिंगावर चढवते. मला म्हणजे रोज का असेना, सहसा तर बाय चान्स याने महिन्यातून 2-3 वेळा जर माझ्याजवळ वस्तू नसली तरच ती शिवाला वस्तू चढवली नाही जात. नाहीतर सहसा मी नागिनचे पानं घरात आणूनच ठेवते. आणि नागिनचे पानं एक विशेषता आहे, वाळू द्यायचे नाही, सुकू द्यायचे नाही. म्हणजे नागिनचे पानं ज्या घरात सुकलेली असतात तिथं दरिद्रता यायला सुरुवात होते. म्हणून तुम्ही पान टपरी म्हणतात, जी पानाची टपरी राहते, पान घ्यायला जातात तिथं तो टपरीवाला जो आहे, पान टपरीवाला, तो केव्हा पण त्याचे नागिनचे पानं छोट्या टबमध्येच राहतात, पाण्यामध्ये राहतात. जर तुमच्याजवळ नागिनचे पानं असतील तर ते पाण्यामध्ये ठेवा, नाहीतर चांगले कागदामध्ये, पेपरमध्ये फोल्ड करून ठेवा, जेणेकरून ते सुकेना, वाळेना, म्हणजे आपल्या घरात दरिद्रताचा वास नाही राहणार. ही एक गोष्ट तुम्ही विशेष म्हणजे महत्त्व लक्षात ठेवायची, की आपण नागिनचे पान ताणले पण कळसावर, खूप जणांच्या काही घरांमध्ये ते कळस भरतात, खूप हौस राहते, त्याच्या घरी बी कळस भरलाय तर मी बी भरू, याच्या घरी बी कळस भरलाय मी पण भरू. पण ते नागिनचे पानं महिना झाले ना असे वाळून जातात. त्याच्यापेक्षा त्या कळसावर नागिनचे पानं न ठेवता वडाचे पानं ठेवा, ते असे फ्रेश आणि ताजे टवटवीत राहतात. आंब्याची पानं ठेवा, ते पण असे फ्रेश आणि ताजे राहतात. नाही तर बिना पान ठेवल्याने खाली फक्त तुम्ही तांदूळ ठेवा कळशाच्या खाली आणि श्रीफळ ठेवा, स्वस्तिक घालून ओढणी अर्पण करा नारळाला, तशी पण आपण पूजा केली तरी पण चालेल. पण नागिनचे पान वाळू देऊ नका, यामागचं हे एक रिझन तुम्हाला मी सांगितलं. आता काही जणांच्या कमेंट्स आल्या, हां, ते पार्थिव शिवलिंगाचं संपूर्ण ऐकून घ्या, मग तुमच्या कमेंट्स येतात. तर मग ते अशी संपूर्ण पूजा जी मी तुम्हाला सांगितली ती मी बेलाच्या झाडाखाली वाळूची शिवलिंग बनवून ते संपूर्ण शिवाला अर्पण करते आणि शिवमहापुराणाला सुरुवात करते. आणि मग गाईच्या घीचा दिवा पण लांबवातीचा लावते. गाईच्या तुपाचा जो दिवा राहतो त्या दिव्यामध्ये एक कमलगट्ट्याचा मणी टाकायचा, लांब वाट ठेवायची आणि मग तो दिवा लावायचा. आणि कमलगट्टा याच्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी, संपूर्ण उपाय मी तुम्हाला हे लक्ष्मी प्राप्तीसाठीचे सांगत आहे. जर लोंगसुद्धा आपण अर्पण केली त्या दिव्यामध्ये तरी पण लोंग ही लक्ष्मी प्राप्तीसाठीच राहते. काळी मिरी जर आपण शिवाला अर्पण केली म्हणजे सर्व शत्रूंचा नाश होतो. आणि एक बेलपत्रीला आजूबाजू लाल चंदन लावले आणि मधली जी बेलपत्ती त्याला जर आपण शहद लावले तर धनाची प्राप्ती होते आणि सर्व इच्छा मनोकामना करणारी राहते. जर आपण दह्याची शिवलिंग बनवली वडाच्या झाडाखाली तर ते कर्ज दूर होण्यासाठी मदत होते. जर आपण तांदळाची शिवलिंग बनवली तर ही लक्ष्मी प्राप्तीसाठीच राहते. तर अशा काही या शिवलिंग लक्ष्मी प्राप्तीच्याच राहतात. तर बेलाच्या झाडाखाली मी अशा प्रकारे पूजा करते. माझ्या घरापासून बेलाचे झाड कमसे कम 1 किलोमीटर दूर आहे, पण तरी पण मी जाते. दूर का असेना, माझे जॉईंट फॅमिलीला आहे मी, जॉईंट फॅमिलीचे संपूर्ण कामं माझे सकाळची उठल्यापासून 5:30 पावणे 6 वाजेपासून उठल्यापासून तर दिवसा 2 वाजून जातात पुरे. तर दिवसाचे घरात बाई नाही आहे कामाला, आमच्याकडे बाया भेटत नाही, तर एक बाई पण नाही आहे, कारण जॉईंट फॅमिलीत तर कामवाल्या बाया बी टिकत नाही. आणि मग मी माझे संपूर्ण काम स्वतःच करते. घरातले सासू सासरे सर्वांची सेवा करते, त्यांचा बी सेवा करणं हा माझा छंद आहे. आजीबाबांना व्यवस्थित वागणं, या सासू सासऱ्यांना वागणं, पूजा एका साईडला आणि सासू सासऱ्यांची सेवा करणं हे एकाच साईडला. पूजा नाही केली तरी चालेल, पण घरात सासू सासऱ्यांना काय पाहिजे आहे, ते जेवले की नाही, त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे, अगोदर त्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. खूप मंदिरात जात आहे, तीर्थयात्रावर जात आहे, सासू सासऱ्यांची सेवा केली नाही, सर्व व्यर्थ आणि फुकट होय. शिवलोकाची पण प्राप्ती होणार नाही. आणि सासू सासऱ्यांची नुसती आपण सेवा केली आणि शिवपुराण नाही बी ऐकलं तरी शिवलोकाची प्राप्ती होईल. मुलांना बी सांगणं आहे, मुलींना बी सांगणं आहे. म्हणून सासू सासऱ्यांची पण सेवा करते. घरात जॉईंट फॅमिली, दीर दिराणी, तिची 2 मुलं, माझे 2 मुलं. माझी मुलगी डेंटिस्टच्या इंटर्नशिपमध्ये, ती आता भोपाळला आहे. पुढे MDSची आता ती एक्झाम देईल. मुलगा B.Pharmacyला आहे. माझा मुलगी मोठी आहे, 23 वर्षाची मुलगी आहे, 22 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या दीर दिराणीला बी एक मुलगा आहे मोठा, मुलगी आहे तिला पण. माझे मिस्टर बिझनेसमॅन आहे, हॉटेल आहे आमची घरची, हार्डवेअर आहे घरचे, सर्व काही घरचं फायनान्शियल एकदम व्यवस्थित आहे, त्याबद्दल काही हे नाही. तर अशी मी ही शिवाची पूजा दुपारी 2ला जाते. भर ऊन, आता उन्हाळा आहे तरी पण बेलाच्या झाडाखाली जाऊन तपश्चर्या आहे एक, तर तिथं बेलाच्या झाडाखाली जाऊन 1 घंटेचं पुरं शिवपुराण करते आणि मग घरी येते 5 वाजता. परत घरातली कामं,
मग रात्रीचे 12 वाजतात परत व्हिडिओ बनवत तुमच्यापर्यंत पोचवत. म्हणून तुम्हाला सांगते, कळवळीची विनंती माझी की ताई, तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझं शिव महापुराण ऐकत आहोत, कारण घराची सर्व कामं करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणे हे खूप मोठं आहे. म्हणून माझ्या या व्हिडिओला एक लाईक कमेंट्स नक्की करत जा आणि माझा आत्मविश्वास वाढवत जा. कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घेत जा, म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर पोचेल. तर बेलाच्या झाडाखाली अशी पूजा केल्यानंतर, शिव महापुराण 1 तासाचं वाचल्यानंतर, मग आरती धूप नैवेद्य दिल्यानंतर ते शिवलिंगाला तिथल्या तिथं, जास्त आपल्याला असे इचकटायचे नाही त्या शिवलिंगाला, फक्त थोडासा असा धक्का द्यायचा आहे विसर्जनासाठी. थोडासा असा, आपली आरती वगैरे झाली, नैवेद्य झालं, 2 मिनटं बोला, झोली पसरवा, आपला पदर पसरवा, शिवाला प्रार्थना करा. बेलाच्या झाडाखाली स्वयं शिव महाशंभू देवादिदेव महादेव तिथं विराजमान राहतात. तर आपला पदर पसरून तुम्ही जे मागायचं ते मागा आणि शिवलिंगाला, पार्थिव शिवलिंग जी बनवली आहे तिला थोडासा धक्का देऊन विसर्जन करा. परत तुम्ही दुसऱ्या दिवशी जात आहे बेलाच्या झाडाखाली, परत पार्थिव शिवलिंग करा. अशी जी मी पूजा सांगितली ती पूजा करा. परत तिला धूप आरती नैवेद्य दिल्यानंतर तिला परत विसर्जन करा. तसल्या तसं सोडून येऊ नका, कारण शिव तेव्हा विराजमान राहतात, तर तितका वेळ ते विराजमानच राहतात, भुकेले तानेले. म्हणून त्यांना परत विसर्जन त्यांच्या शिवलोकामध्ये जायला करा. कारण की आपण ज्या वेळेस शिवलिंग बनवतो त्यावेळेस ते आपल्यासोबत राहतात, आपल्याबरोबर राहतात. तर विसर्जनासाठी पार्वती मातेजवळ ते परत तिकडे जातात, म्हणून आपल्याला विसर्जन करणं जरुरी आहे. तर मित्रांनो, तुमची अशी कमेंट्स आली होती की ताई, गळ्यात रुद्राक्ष आहे मंगळसूत्रामध्ये, तर मग आम्ही नॉनव्हेज बनवू शकू का, खाऊ शकू का? ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज बनवता आहे, तुमच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे मंगळसूत्रामध्ये, तुम्ही ती माळ मंगळसूत्राची तुमची असली असेल, सोन्याची असेल मंगळसूत्र, तर ती साईडला लॉकरमध्ये ठेवा. नकली माळ बाजारात खूप काही येतात, तर तुम्ही नकली माळ 40-50 रुपयाची आणून नॉनव्हेजच्या दिवशी तुम्ही गळ्यात ती टाका. ज्यावेळेस तुम्ही खात आहे त्यावेळेससुद्धा तुम्ही रुद्राक्ष लॉकरमध्ये ठेवा, मंगळसूत्राची माळ आणि नकली माळ घालून तुम्ही खाऊ शकतात या नॉनव्हेज बनवू शकतात. तर असे हे 2-3 कमेंट्स होते आणि खूप काही गावांच्या कमेंट्स येत आहेत. तर मी तुम्हाला रिप्लाय हातच्या साथ देत आहे, कारण व्हिडिओ खूप लॉग होऊन जातो, म्हणून मी रिप्लाय तुम्हाला तुमच्या कमेंट्सवर लगेच देऊन देते तिथल्या तिथं. तर काही जण म्हणत होते की ताई, तुमचं नाव काय, गाव काय, कुठे राहता? तर मी शालिनी प्रवीण लोहार, गुजराती लोहार आहे, राहणार शहापूर, जिल्हा बुराणपूर जवळ शहापूर गाव आहे, तर तिथे राहते मी. आता आपण शिव महापुराणाला, गौतमीची उत्पत्तीची कथेला सुरुवात करणार आहोत. तर आजची जी शिवलिंग आहे ती आपली कोणती शिवलिंग आहे? वैद्यनाथेश्वर महात्म्य आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, गौतमीची उत्पत्ती कशी झालेली आहे? श्री गणेशाय नमो नमः. ऋषींनी विचारले, स्तुतजी, गंगेची गौतमीची उत्पत्ती कशी झाली? गौतमांना दुःख देणाऱ्या ऋषींना त्यांच्या दुष्कर्माचे काय फल मिळाले? सूत म्हणाले, ऋषींनो, गौतमाची विनंती मान्य करून गंगा ब्रह्मगिरीवरून उगम पावली. औदुंबराच्या शाखेतून तिचा प्रवाह निघाला. गौतमांनी तीत आनंदाने स्नान केले. त्यांच्या शिष्यांनी व अन्य ऋषींनीही त्या पवित्र नदीत स्नान केले. गौतमीची उगमस्थान गंगाद्वार नावाने प्रसिद्ध झाले. त्या रमणीय स्थानाचे दर्शन घेतल्याने पाप नैसे होते. गंगा प्रकट झाल्याचे कळताच गौतमाचा द्वेष करणारे ऋषीही तेथे स्नानासाठी आले. त्यांना पाहताच गंगा अंतर्धान पावली. तेव्हा गौतमींनी हात जोडून आणि नतमस्तक होऊन झुकून तिची स्तुती केली व म्हणाले, हे गंगे भागीरथी, तू असे करू नकोस. हे ऋषी अभिमानी असतील, मद्दाद असतील, साधू असतील, वाईट असतील, पण माझ्या विनंतीला अनुसरून यांना दर्शन दे. तेव्हा आकाशातून गंगेची वाणी ऐकू आली, हे ऋषी दुष्ट आहेत, कपटी आहेत, कृतज्ञ आहेत, धूर्त आहेत, पाखंडी आहेत, नीच आहेत. यांनी तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला आहे. असे गंगेने आकाशवाणी केली आणि गौतमांना सांगितलं की मी या दुष्टांसाठी इथे पृथ्वीवर राहणार नाही. मी माझ्यावरच जाईल. तर यांना क्षमासुद्धा करणार नाही. यांना दर्शनसुद्धा देणे अयोग्य आहे. गौतम म्हणाले, हे मातेश्वरी, हे गंगे, भगवान शंकरांनी तुला जे काही सांगितलं आहे त्याचे वचनाचे पालन करणे तुझे कर्तव्य आहे. जो अपार कर्तव्यावर उपकार करतो, जे काही सांगितले आहे त्या वचनाचे पालन करणे तुझे कर्तव्य आहे. जे अपार कर्तव्यावरही उपकार करतो त्याच्यामुळे मी पवित्र होतो. हे भगवत वचन तू विसरलीस की काय? त्यावर नवमंडलातून पुन्हा गंगेची वाणी ऐकू आली, हे मुनी, तुम्ही म्हणता ते खरे आहे.
पण आपले पाप नाहीसे करण्यासाठी या ऋषींनी प्रायश्चित केलेच पाहिजे. यांनी तुमच्या आज्ञेने आणि तुमच्या अधीन राहून ब्रह्मगिरीला 101 प्रदक्षिणा घातल्या तरच यांना माझ्या दर्शनाचा अधिकार प्राप्त होईल. मी अगदी सत्य सांगत आहे. गंगेची वाणी ऐकून त्या सर्व ऋषींनी कृतकर्माचा पश्चाताप वाटू लागला. त्यांनी दीन होऊन गौतमाचे पाय धरले. आमच्या अपराधाची क्षमा करा असे म्हणून क्षमा याचना केली. गंगेच्या आज्ञेनुसार गौतमाच्या अधीन राहून ब्रह्मगिरीला 101 प्रदक्षिणा घातल्या. त्यामुळे प्रसन्न झालेली गंगा पुन्हा प्रकट झाली आणि ते स्थान कुशावर तीर्थ म्हणून प्रख्यात झाले. जो मनुष्य या ठिकाणी स्नान करतो, निष्पाप होतो, त्याला दुर्लभ विज्ञान प्राप्त होते. तो मोक्षाचा अधिकारी होतो. त्यानंतर गौतमाशी कृतज्ञपणा करणारे ऋषी त्यांच्याशी चांगुलपणाने वागू लागले. ऋषींनी विचारले, सूतजी, गौतमांनी त्या ऋषींना शाप दिला होता असे आम्ही ऐकले आहे, ते खरे आहे काय? सूत म्हणाले, तुम्ही म्हणता ते कल्पभेदाने बरोबर आहे. ती कथाही तुम्हाला सांगतो. सर्व ऋषींना दुष्काळाने पिडलेले पाहून गौतमाचे हृदय द्रवले. त्यांनी वरुणाच्या उद्देशाने मोठे तप केले. त्यांच्या कृपेने त्यांना अक्षय जल मिळाले. नंतर त्यांनी धान्याची पेरणी करून व मोठे पीक घेऊन ऋषींना पोटभर अन्न मिळेल अशी व्यवस्था केली. एकदा ऋषीच्या स्त्रिया अक्षय जलापाशी पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांचा अपमान झाला. तेव्हा त्या दुष्ट स्त्रियांनी आपापल्या पतीच्या मनात गौतमाबद्दल कल्मिष उत्पन्न केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ऋषींनी मंत्रबळाने कृत्रिम गाय बनवून गौतमाच्या शेतात सोडली. ती धान्य खाण्यास प्रवृत्त झाली आहे असे पाहून गौतमीने तिला हाकलण्यासाठी गवताच्या काळीने हळूहळू मारले आणि पण काडीचा स्पर्श होताच ती गाय मरून गेली. तेव्हा विपरीत बुद्धी असलेल्या त्या दुष्ट ऋषींनी इतर ऋषींना गोळा केले आणि गौतमांनी गोहत्या केली असा बोमटा केला. गौतम ऋषी परम शिवभक्त आणि महाज्ञानी होते. त्यांना ऋषीचे कपट कळले नाही. आपल्या हातून खरोखरच गोहत्या घडली असे समजूत करून घेऊन ते शोक करू लागले. अहिल्या आणि त्याच्या शिष्यांनीही मोठे आश्चर्य वाटले. गौतमींना शांत चित्ताने नीट विचार केला, पण ती गाय कृत्रिम आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना फार राग आला. त्यांनी त्या ऋषींना शाप दिला. म्हणाले, तुम्ही सर्व दुष्टे आहात. तुम्ही माझ्यासारख्या शिवभक्ताला कपटाने जे दुःख दिले त्या प्रमादाबद्दल तुम्हाला आजपासून वैदिक कर्मचरणामध्ये आणि मोक्षदायक शिवभक्तीमध्ये रुची राहणार नाही. तुम्ही खोट्या गोष्टींवर श्रद्धा ठेवाल, वेदोक्त धर्माला विमुख व्हाल, तुमची मस्तके मातीने लिप्त होतील, तुम्ही नरकात पडाल, तुम्ही शिवजींना इतर देवासारखेच मानाल, तुम्हाला शिवपूजेत आनंद वाटणार नाही, शिवभक्त आणि शिवपूर्व यांच्याविषयी आदर राहणार नाही. माझा शाप तुमच्या संततींनाही भोगावा लागेल. त्यांनाही अधोगतीचे प्राप्त होईल. तुम्ही चांडाळ, दुःख, दारिद्र्य पिडलेले, मूर्ख, निंदा करणारे, विद्याहीन, भक्तहीन, अधर्म असे तप्ते मुद्रेने चिन्हांकित व्हाल. त्यानंतर महामुनी गौतम ऋषी शांत झाले. गौतमाने शांत चित्ताने आपल्या आश्रमात परतले. शुद्ध होऊन शिव आराधनेत रममाण झाले. ज्यांचे खूप काही जन्माचे पुण्य आहे तेच शिवभजनामध्ये रममाण होतात. त्यांनाच या कथा श्रवण करायला मिळतात. त्यांना शिवाचे काही नामस्मरण करायला मिळतं. शिवाची पूजा कशी करतात त्यांनाच जे भाग्यवान राहतो त्यालाच ऐकायला मिळतं. ज्याचे खूप काही जन्माचे पुण्य जमा आहे त्यांनाच हे पार्थिव शिवलिंग काय आहे, पार्थिव शिवलिंगावर कुठली पूजा अर्पण केली जाते, पार्थिव शिवलिंगाच्या भस्म कसे तयार केले जाते, भस्म त्रिपुंड भस्म कसे लावले जाते, हे सर्व त्यांनाच मिळते जे शिवभक्त राहतात. जे शिवभक्त नाही त्यांना हे शिव महापुराणाच्या गोष्टी, या पार्थिव शिवलिंग काय त्यांना माहीत पण नाही राहत. तर त्रिपुंड भस्म कसे लावतात, कसे वापरतात, त्रिपुंड भस्माने काय काय होतं आणि कुठली पापे जळून भस्म होतात, हे त्रिपुंड भस्माचे महात्म्य हे त्यांनाच माहिती राहतं की जो शिवाचा खूप परम भक्त आहे आणि शिव त्यांना खूप आनंदाने आणि शिव त्यांना खूप आवडतो. जो शिवाचा भक्त आहे तर त्यांना जे शिवाची सर्व गोष्टी ऐकायला मिळतील. तर अशा या शापाच्या प्रभावाने सर्व ऋषी शिवभक्तीपासून वंचित झाले. त्यांना निराशा कांचीपुरात निवास केले. त्यांचे पुत्र शैव धर्माला आणि शिवकृपेला पारखे झाले. पुढे कलयुगात त्यांची पौत्रादी संतती दुष्टच होणार आहे. ऋषींना अशा प्रकारे मी तुम्हाला गौतमी गंगेची उत्पत्ती कशी झाली तिचे महात्म्य वर्णन करून सांगितले. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य ऐकले असता मनुष्य सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होतो. तर त्रिपुंडी भस्म काय आणि त्रिपुंडी भस्म कसे घरच्या घरी तयार करावे आणि त्रिपुंडी भस्म कपाळी कसे लावावे. तर मित्रांनो, तुमच्या काही कमेंट्स आल्या होत्या की ताई त्रिपुंडी भस्म आम्हाला कुठं मिळेल, त्रिपुंडी भस्म म्हणजे काय, त्रिपुंडी भस्म कसे लावावे. तर 5 अगरबत्त्या, 2 अगरबत्त्या या 7 अगरबत्त्या तुम्ही जेव्हा माझा शिव महापुराणाचा व्हिडिओ लावत असणार या ऐकत असणार तर आपल्या देवाऱ्यामध्ये अगरबत्तीची प्लेट येते, या जे तुमचं असेल अगरबत्ती स्टँड त्याच्यामध्ये 5-7 अगरबत्त्या लावून द्या. त्याची जी रक्षा आहे ती राख आहे त्या प्लेटमध्ये पडेल आणि ती रक्षा राख तुम्ही एका डबीमध्ये जमा करा. तिला भस्म असे म्हणतात, शिवभस्म असे म्हणतात. कारण आपण जे रक्षा आहे ती ज्या नावाने तुम्ही तिला
म्हणजे ज्या नावाने तुम्ही जे नाव ठेवलं ते त्या नावाची ती रक्षा होऊन जाते. जर तुम्ही विष्णू नावाची रक्षा म्हटली तर ते विष्णू भक्ताची जी रक्षा आहे तर ती विष्णूची होऊन जाईल. लक्ष्मी प्राप्तीची रक्षा आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीची होऊन जाईल. तुम्ही त्या राखेलं तर ते भस्म त्या नावाची होऊन जाईल. तर त्रिपुंडी भस्म आपल्या मस्तकावर कशी धारण करावी, तर अगरबत्तीच्या स्टँडमध्ये 2 अगरबत्त्या लावा. ती अगरबत्तीची राख म्हणजे रक्षा ती जमा करावी एका डबीमध्ये आणि 3 बोटांनी आपल्या कपाळी त्रिपुंड भस्म लावावे आणि शिवाला बी तेच भस्म व्हावे. असे जर त्रिपुंड भस्म आपण मस्तकी लावले म्हणजे आपले दुर्भाग्य असेल ते भाग्यात बदल होते आणि गळ्यावर त्रिपुंड भस्म लावल्याने सर्व पाप नाहीसे होते. नाभीवर त्रिपुंड भस्म लावल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि शिवलोकाची प्राप्ती होते. तर असे हे त्रिपुंडी भस्म आहे. याच्या अगोदर बी मी तुम्हाला खूप वेळा त्रिपुंड भस्म कसे बनवावे, त्रिपुंडी भस्म कसे धारण करावे, खूप वेळा मी त्रिपुंड भस्माचं तुम्हाला सांगितले. तरी पण खूप जणांच्या कमेंट्स येत राहतात, तरी पण मी तुम्हाला रिप्लाय देते आणि आता परत सांगत आहे. तर जी अगरबत्तीची राख आहे ती जमा करा डबीमध्ये आणि ती रोज शिवाला व्हा. सकाळ संध्याकाळ 2-2 अगरबत्ती लावा आणि ती रक्षा तुम्ही जमा करा. ती राख तुम्ही डबीमध्ये जमा करा आणि शिवभस्म म्हणून प्रत्येकाला आपल्या घरात जेवढे मेंबर आहेत त्यांना सर्वांना लावा आणि शिवलिंगाला पण ती भस्म अर्पण करा. तर अशी ही त्रिपुंड भस्म असे म्हणतात. आता वैद्यनाथेश्वर महात्म्य. सूत म्हणाले, श्रोत्याहो, आता मी तुम्हाला वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगाचा सविस्तर वृत्तांत सांगतो. लंकापती रावण राक्षसाचा राजा होता. तो पराक्रमाने श्रेष्ठ, अभिमानी, अहंकारी होता. त्याने कैलास पर्वतावर जाऊन बराच काळ शिव आराधना केली, पण भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत. म्हणून तो हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या सिद्धदायक महाअरण्यात गेला आणि पुन्हा एकदा घोर तपस्या करू लागला. त्याने तेथे मोठा खड्डा खणला, त्यात अग्नीची स्थापना केली. तेथून जवळच शिवजींची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्या पित्यर्थ हवन करू लागला. उन्हाळ्यामध्ये तो पंचअग्निसाधन करीत असे. पंचअग्निसाधन म्हणजे 5 ठिकाणी अग्नी प्रदीप्त करून त्यामध्ये बसून आराधना करणे. पावसाळ्यामध्ये तो उघड्या जमिनीवर झोपत असे. थंडीत पाण्यात उभा राहून तप करीत असे. अशा प्रकारे तो 3 ऋतूंमध्ये कष्ट सोसून तप करीत होता. पण शिवजी प्रसन्न होण्याचे चिन्हच दिसेना. काय करावे? रावणाला मोठा प्रश्न पडला. शेवटी त्याने आपले एक मस्तक तोडून बलिदानपूर्वक शिवपूजन करण्याचे ठरवले. तो शिवजीच्या विधीपूर्वक पूजा करून आपले एक मस्तक त्यांना समर्पित करू लागला. अशा प्रकारे त्याने आपली 9 मस्तके शिवजींना अर्पण केली. फक्त एकच मस्तक शिल्लक राहिले होते. त्याचेही बलिदान देण्यास उत्सुक झाला. ही त्यांची निर्वाण्य भक्ती पाहून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि ते रावणासमोर प्रकट झाले. त्याची सर्व मस्तके पूर्वीप्रमाणे केली. त्याला अतुल सामर्थ्य दिले. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण केले. कृपाप्रसादाने तो धन्य झाला. हात जोडून नतमस्तक होऊन म्हणाला, महादेवजी, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी आणखी एक इच्छा आहे, ती पूर्ण करा. माझ्याबरोबर लंकेत चला. रावणाची मागणी ऐकून शिवप्रभू विचारात पडले. ते म्हणाले, रावणा, मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे निवासस्थान सोडून मी तुझ्या समेत येऊ शकत नाही, पण माझे उत्तम आत्मलिंग तुला देतो. ते घेऊन तू घरी जा. ते मार्गामध्ये कोठेही खाली ठेवू नकोस. तसे झाले तर ते ठेवल्या जागी स्थित होईल. हे तुला शक्य होईल का याचा नीट विचार कर. मग तुझी इच्छा असेल तर मी घेऊन जातो. रावणाने शिवजीचे आत्मलिंग लंकेला नेण्याचा निश्चय केला. ते घेऊन तो मार्गस्थ झाला. काही अंतर गेल्यावर शिवजींच्या मायेने त्याला जोराची लघवी आली. सामर्थ्यवान असूनही तो मूत्रावेग आवरू शकला नाही. काय करावे त्याला मोठा प्रश्न पडला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला एक गोपबाळ दिसला. रावणाने त्याला विनंती केली. शिवजींचे आत्मलिंग त्याच्या हाती दिले. लघुशंकेसाठी तो आडोशाला गेला. शिवजींच्या मायेने त्याचे मूत्रविसर्जन थांबेना आणि त्या गोपबाळाला शिवलिंगाचा भार सहन होईना. त्याने 2-3 हाका मारल्या, पण रावणा उठण्याचे चिन्ह दिसेना. अशा प्रकारे त्याची वाट पाहण्यात एक मुहूर्त पाऊण तास गेला. शेवटी शिवलिंगाच्या भाराने व्याकुळ झालेल्या गोपबाळाने ते लिंग खाली ठेवले. भूमीचा स्पर्श होताच तिच्याशी एकरूप होऊन तेथे स्थित झाले. थोड्या वेळाने रावण परत आला. शिवजीचे आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो फार व्यथित झाला. त्याने लिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचे सर्व परिश्रम व्यर्थ ठरले. रावणाचा नाईलाज झाला. त्याने त्या आत्मलिंगाची तेथेच पूजा केली. ते ज्योतिर्लिंग वैद्यनाथेश्वर नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले. त्या ज्येष्ठ लिंगाच्या दर्शनाने आणि पूजनाने समस्त पापाचा नाश होतो. ते ज्योतिर्लिंग सद्भक्तांना भोग आणि मोक्ष देणारे आहेत म्हणून विशेष प्रसिद्ध असते. अशा सर्व लोकांच्या हितासाठी शिवजींचे आत्मलिंग तेथे अधिष्ठित झाल्यावर रावण श्रेष्ठ वर मिळवून सुखाने आपल्या घरी गेला. त्याने आपल्या प्रिय पत्नीला मंदोदरीला सर्व वृत्तांत सांगितला.
ते वर्तमान श्रुत होताच इंद्र, ब्रह्मा, विष्णू आदी देवानी श्रेष्ठ ऋषी त्वरेने तेथे आले. त्यांनी त्या आत्मलिंगाची प्रेमपूर्वक पूजा केली, त्याची विधिवत स्थापना केली, त्यांचे वैद्यनाथ असे नामकरण केले, त्याला नमस्कार केला आणि त्याची स्तुती करून ते सर्वजण आपापल्या स्थानी गेले. ऋषींनी विचारले, सूतजी, शिवजींचे आत्मलिंग वैद्यनाथेश्वर नावाने स्थित झाल्यावर रावण स्वर्गीय स्वगृही गेल्यावर त्यानंतर पुढे काय झाले? सूत म्हणाले, ऋषींनो, शिवजीकडून रावणाला श्रेष्ठ वर मिळाला असून तो अतुल बलवान झाला आहे. हे समजल्यावर इंद्रादी देवांनी आणि ऋषींनी फार दुःख झाले, आगामी संकटाच्या कल्पनेने व्याकुळ झाले. ते म्हणाले, रावण अतिशय दुष्ट, कुत्सित आणि देव ब्राह्मणाचा द्वेष करणारा आहे. शिववरदानामुळे तो उन्मत्त झालेला आहे, आपल्याला भयंकर दुःख देईल. आता काय करावे, कोठे जावे? त्यांनी नारदांना बोलावून घेतले व म्हणाले, देवर्षी, आम्हाला रावणाची भीती वाटू लागली आहे. तो पुढे काय काय उत्पात घडवणार आहे कोणास ठाऊक. बरे, येथे अनंत जायचे म्हटले तरी कोठे जाणार? तुम्ही सर्व कार्य करण्यास समर्थ आहात, तरी ज्या योगी आमच्या दुःखाचा नाश होईल असा काही उपाय सांगा. नारदांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले, देवांनो, काळजी करू नका. शिवप्रभूच्या कृपेने मी काहीतरी युक्ती करून तुमचे कार्य करतो. त्यानंतर नारद रावणाकडे गेले. त्यांना पाहून लंकापतीला अतिशय आनंद झाला. त्याने त्याचा उत्तम आदर सत्कार केला. तेव्हा नारद म्हणाले, पुलस्त्यनंदना, हे दैत्यपंथे, तू धन्य आहेस, शैवामध्ये श्रेष्ठ आणि महान तपस्वी आहेस. तुला पाहून माझे मन प्रसन्न झाले. तू महान तपश्चर्या करून शिवजींना प्रसन्न करून घेतलेस, ही फार मोठी गोष्ट आहे. त्या आराधनेचा समग्र वृत्तांत मला सांग. नारदाच्या मुखातून आपली प्रशंसा ऐकून रावणाला मोठे समाधान वाटले. त्याने आपल्या आराधनेचा संपूर्ण वृत्तांत सांगितला. तो पुढे म्हणाला, देवर्षी, अशा प्रकारे मी कठोर तपस्या करून शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्या कृपा प्रसादाने महासामर्थ्यवान झालो आहे. आता मला कोणाचीही भीती वाटत नाही. मी लवकरच त्रैलोक्य जिंकण्यासाठी जाणार आहे. ते ऐकून नारदांनी आश्चर्य व्यक्त केले आणि मनोमन हसून म्हणाले, रावणा, शिवजींकडून वरदान प्राप्त झाले म्हणून तू आनंदाने हरळून जाऊ नकोस. मी तुझ्या हिताची गोष्ट सांगतो आहे, ती लक्षपूर्वक ऐक आणि त्याप्रमाणे वाग. याची कुठेही वाच्यता करू नकोस. शिवजींनी तुला जे काही सांगितले आहे ते सर्व खरी आहेस असे समजू नकोस, कारण त्याच्यामध्ये आता विकृती आलेली आहे. हे ते वाटेल ते बोलतात, पण त्यातली एकही गोष्ट खरी होत नाही. म्हणून त्यांनी दिलेल्या वरदानाने तुला खरोखरच बलप्राप्ती झाली आहे किंवा नाही हे पडताळून पहा. हा प्रयोग आधी त्याच्यावरच कर. कैलास पर्वत उखडण्याचा प्रयत्न कर. उखडून पुन्हा जागेवर बसव, म्हणजे तुझे पुढचे कार्य यशस्वी झालेच पाहिजे. म्हणून समज, तू निशंक होऊन दिग्विजयासाठी जा. मी तुला माझा विचार सांगितला आहे. आता तुझी इच्छा असेल तर ते कर. नारदाचे बोलणे ऐकून रावण संभ्रमात पडला, पण देवर्षी चुकीचे मार्गदर्शन करणार नाहीत याची त्याला खात्री होती. त्याचे म्हणणे मान्य करून तो त्वरेने कैलासापाशी गेला. सर्व बळ एकवटून तो परत पर्वत उखडण्याचा प्रयत्न करू लागला. धक्के मारून त्याला गदागदा हलवू लागला. त्यामुळे कैलासावर मोठी उलथापालथ होऊ लागली. तेव्हा शिवजींनी विचारले, हे काय चालले आहे? त्यावर गिरिजा हसून म्हणाली, नाथ, हा तुमच्या शहाण्या भक्तांचाच प्रताप आहे. तुम्ही त्याला अतुल बल दिले आहे, त्या बलाचा तो तुमच्यावरच प्रयोग करीत आहे. हे ऐकून शिवजींना राग आला. ते म्हणाले, दुर्भक्त रावणा, तू हे काय करतो आहेस? बलाने व अहंकाराने उन्मत्त झालेला मलाच त्रास द्यायला उद्योग झालाय. या प्रमादाबद्दल तुला क्षमा नाही. तुझ्या हाताचे समर्थ नष्ट करणारा हा एक महान वीर लवकरच भूलोकी अवतरण होईल. शिवप्रभूंनी रावणाला शाप दिला, पण त्याला काहीच वाटले नाही आणि आपण महाबलवान झालोत या भावनेने तो आनंदाने लंकेत परतला. नारदाचे काम झाले होते. ते त्रिभुवन संचारताचे निघून गेले. त्यानंतर रावण दिग्विजयासाठी निघाला. शिवजींकडून प्राप्त झालेल्या दिव्य आणि प्रखर अस्त्रामुळे कोणताही महावीर त्याला जिंकू शकला नाही. पुढे शिवापाशामुळे श्रीरामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला. हा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. ऋषींनो, अशा प्रकारे मी तुम्हाला वैद्यनाथेश्वराचे महात्म्याचे वर्णन करून सांगितले. हे श्रवण केल्याने मनुष्याची पापे भस्म होतात आणि आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. आता दारुका वनातील राक्षसांचा उपद्रव. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला शिवजीच्या नागेश नामक ज्योतिर्लिंगांचे आविर्भावन कसे झाले ते सांगतो. पूर्वी द्वारुका नावाची एक राक्षसी होऊन गेली. पार्वतीकडून वरदान मिळाल्यामुळे तिला फार गर्व झाला होता. दारुका हा तिचा पती, तोही महाबलवान होता. तो ब्राह्मणाचा आणि ऋषींचा द्वेष करायचा. अनेक राक्षसांना घेऊन संत पुरुषांना व साधूजनांना फार त्रास द्यायचा. त्याचे आश्रमस्थाने व यज्ञशाळा उद्ध्वस्त करायचा. त्याच्या धर्मकार्यामध्ये विघ्न आणायचा. अशा प्रकारे सर्वत्र संचार करून तो लोकांना फार उपद्रव द्यायचा. दारुका पश्चिम समुद्रापाशी असलेल्या एका रमणीय वनात राहत असत. चारही बाजूंनी 64 कोस विस्तार असलेल्या त्या महाअरण्यात सर्व प्रकारची समृद्धी होते. ते वन देवींनी दारुका राक्षसाला दिले होते. ते पतीसह स्वच्छंद विहार करीत असे. असो, त्या वनात राहून दारुक राक्षस सर्वांना भीती दाखवत हिंडत असे. त्यांचा त्रास अगदीच असह्य झाला. तेव्हा सर्व लोक आर्य ऋषींना शरण गेले. त्यांना नमस्कार केला आणि विनम्र भावाने नतमस्तक होऊन म्हणाले, महर्षी, तुम्ही थोर शिवभक्त आहात. तपश्चर्या
सूर्याच्या तेजामुळे तुम्ही अग्निप्रमाणे प्रज्वलित दिसता, त्यामुळे तुम्हाला पाहताच सर्व राक्षस दुरूनच पळून जातात. सध्या दारुक आणि त्यांच्या सहकारी राक्षसांनी आम्हाला फारच संतापले आहे, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. या राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त करा. लोकांचे घराणे ऐकून और्य ऋषींचे हृदय करुणेने भरून आले. त्यांनी लोकांना धीर दिला व म्हणाले, यापुढे या राक्षसांनी भूमीवर प्राण्यांची हिंसा केली किंवा यज्ञाचा विध्वंस केला तर ते स्वतःच मारले जातील. हे मी अगदी सत्य सांगत आहे. त्यांच्या अभिवचनाने लोकांना हैसे वाटले. ते आपापल्या स्थानी गेले. और्य ऋषीही तपोमग्न झाले. हे वर्तमान समजतात इंद्रादी देवांमध्ये उत्साह संचारला. ते युद्ध सिद्ध होऊन ते दुराचारी राक्षसावर चाल करून गेले. त्यामुळे राक्षस घाबरले. ते म्हणू लागले, देवांना मारले तर ऋषी शापाने मृत्यू येणार नाही, मारले तर देवांकडून चिरछेद होणार नाही, उपद्रवही राहणार नाही आणि तर उपाशी राहायची वेळ येणार. अशा परिस्थितीत आपण काय करणार? सर्व बाजूंनी मोठे संकटच प्राप्त झाले. त्या समयी राक्षसांना चिंतामग्न पाहून दारुका म्हणाली, मी काय म्हणते ते लक्षपूर्वक ऐका. मी पूर्वी पार्वतीची आराधना केली होती. तिने प्रसन्न होऊन हे वन मला दिले व म्हणाली, हे वन घेऊन तू कुठेही जाऊ शकतेस. याला तू कुठेही स्थापन कर आणि आनंदात राहा. म्हणून तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. आपण येथून सुखरूप स्थानी जाऊन तेथे निवास करू. दारुकेचे बोलणे ऐकून राक्षसांना आनंद झाला. ते म्हणाले, दारुके तू धन्य आहेस. तू आमचे प्राण वाचवलेस. आता विचार करू नकोस. तुला हे वन कोठेही नेण्याची शक्ती आहे. मग हे समुद्रात घेऊन चल. तेथे आपण सुखाने राहू. त्याप्रमाणे दारुकेने संपूर्ण वन जलस्थलासहित जसेच्या तसे उचलून उडान केले. ते समुद्रात स्थापन करून राक्षसास तेथे निवास केला. त्या समुद्रातील नगरात त्यांना कसलीही भीती नव्हती. और्य मुनीच्या शापामुळे ते जमिनीवर जात नसत, फक्त समुद्रातच भ्रमण करत असत. नावेतून फिरणाऱ्या लोकांना पकडून नेत असत आणि घरी नेऊन त्यांना ठार मारत असत. त्यामुळे पूर्वी जशी लोकांना राक्षसाची भूमीवर भीती वाटत होती तशी आता पाण्यात भीती वाटू लागली. एके दिवशी माणसांनी भरलेल्या अनेक नावा त्या समुद्रातून कुठेतरी जात होत्या. हे वर्तमान समजतात दारुका राक्षसीला फार आनंद झाला. तिने अनेक राक्षसांना घेऊन नौकाचा मार्ग उडवला. त्यात बसलेल्या सर्व लोकांना पकडून नगरातील कारागृहात बंदिवास केले. ते राक्षस त्यांना दरबडत असत, अनेक प्रकारे त्रास देत असत. ते लोकांमध्ये सुप्रिय नावाचा एक शिवभक्त वेश्य होता. तो शिवधर्माचे श्रद्धेने पालन करीत त्याचे शिवपूजन केल्याशिवाय कधी भोजन करत नसे. त्याच्या संगतीत राहिल्याने इतरांनाही शिवभक्तीत रुची निर्माण झाली. त्याची आवड लक्षात येताच घेऊन त्याने सर्वांना पार्थिव लिंगाची पूजा करायला सांगितली आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी हे त्याने सांगितले. शिवभक्तीचे काय महात्म्य आहे हे त्याने सांगितलं. आधी पुष्कळ माहिती सांगितली. त्याच्या वचनावर विश्वास ठेवून बंदीगृहातील सर्व कैदी शिवजीची आराधना करू लागले. कोणी आसनावर बसून शिवप्रभूचे ध्यान करत, कोणी मानस पूजा करीत असे, कोणी पार्थिव पूजन करून शिवभगवानाला भजत असत. तर ज्यांना स्मरण करून कीर्तनविषयी काही माहितीच नव्हते ते ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत असे. त्यावेळी विरोधी परिस्थिती असूनही सुप्रिय वेश्य करत असलेली आराधना पाहून भगवान शंकर अतिशय संतुष्ट झाले होते. त्यांनी अर्पण केलेले सर्व उपचार स्वतः ग्रहण करत असे, पण ती गोष्ट त्या वेश्याला माहीत नव्हती. अशा प्रकारे ते वेश्याने तेथील सर्व लोकांना 6 महिन्यात शिव आराधनेमध्ये घालवले आणि सर्वांना शिव आराधना करायला सांगितले. तेव्हा सूत म्हणाले, ऋषींनो, नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती व महात्म्य. एके दिवशी दारुक राक्षसाच्या कारागृहात असलेल्या सुप्रिय वेश्याने पार्थिव पूजन केले. मग तो डोळे बंद करून पार्थिव शिवलिंगासमोर शिवजीचे ध्यान करू लागला. तेव्हा दारुक राक्षसाच्या एका सेवकाला त्याच्यासमोर भगवान शंकर सुंदर रूप धारण करून उभे आहेत असे दिसले. ती अद्भुत गोष्ट त्याने दारुकाला सांगितली. तेव्हा त्याला मोठी चिंता उत्पन्न झाली. ते त्वरेने तेथे आला. सुप्रिय वेश्याला दरडावून म्हणाला, तू कोणाचे ध्यान करीत आहेस ते सांग. खरे सांगितलेस तर जिवंत राहशील, अन्यथा तुझा चिरछेद करीन, तुला मारून टाकेल. त्या समयी दारुक दैत्याचा उग्र अवतार पाहून सुप्रिय वेश्याने भीतीने गारठून गेला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. तेव्हा दैत्याला अधिकच संताप आला. त्याने आपल्या सेवकांना त्याचा वध करण्याची आज्ञा दिली. ते शस्त्र घेऊन पुढे सरसावले. त्याने पाहून वेश्याने डोळे मिटून घेतले आणि अंतर्धानाने शिवजीचा धावा करू लागले आणि म्हणाले, हे शंभो, हे शिवशंभो, हे तात, हे भोळा महादेव, हे देवादिदेव, हे महादेव शिवशंभो, हे त्रिकालदर्शी, हे महादेव, हे शिवशंभो, असे तो बोलायला लागला. वेश्य, माझे प्राण संकटात आहे, माझे रक्षण करा. तुम्ही भक्तवत्सल आहात, शरणागत आहात, माझी रक्षा करा. यावेळी मी स्वर्थाने तुमचे अधीन आहोत. आपल्या बिद्राला अनुसरून दुष्ट राक्षसांपासून माझे रक्षण करा. त्याबरोबर भगवान शंकर 4 द्वारांच्या उत्तम मंदिरासह या विवरात प्रकट झाले. त्या मंदिरातील दिव्य सिंहासनावर ज्योतिस्वरूप शिवप्रभू आपले समस्त परिवारासह विराजमान झाले होते. त्यांनी वैश्याला अभय दिले. त्यांना पाहून सर्व दैत्य जागच्या जागी थपकले. वैश्याने शिवजींची मनोभावे पूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या आराधनेने संतुष्ट झालेल्या शिवजींनी
पशुपताश्राने दारुक दैत्याचा व त्यांच्या सेनेतील सर्व राक्षसांचा वध केला. त्यानंतर अद्भुत लीला करणाऱ्या शिवजीने त्या वनाला सुंदर वर दिला. ते म्हणाले, या वनात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चारीही वर्णांचे लोक आपापल्या धर्माचे पालन करतात, सुखाने राहतात. हे सर्वजण शिवभक्तीत तत्पर राहतील. येथे शिवधर्माचे उपदेशक, प्रचारक आणि प्रवर्तक असे श्रेष्ठ ऋषी निवास करतील. येथे तमोगुणी राक्षस राहणार नाहीत. त्यावेळी दारुकेने दीन मनाने पार्वतीची स्तुती केली. त्या स्तुतीने देवी प्रसन्न झाली व म्हणाली, मी तुझ्यासाठी काय करू तेवढे सांग. दारुका म्हणाली, माते तू माझ्या वंशाचे रक्षण कर. पार्वती म्हणाली, ठीक आहे, तू माझी भक्त आहेस म्हणून मी तुझ्या वंशाचे अवश्य रक्षण करेन. पार्वतीने या संदर्भात शिवजींशी विचार विनिमय केला, पण त्यांनी तिचे ऐकले नाही. त्यामुळे ती रागवली, रुसून बसली. तेव्हा शिवजीने प्रेमाने म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तसे कर. पार्वती म्हणाली, नाथ, ही तमोगुणी सृष्टी युगांतापर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे आणि मी तुमची आहे असे तुमच्यात आश्रय धरून आहे, म्हणून दारुकेला मी दिलेला शब्द तुम्ही खरा करा. दारुका ही राक्षसिणीमध्ये अत्यंत बलवान आहे. ही माझीच शक्ती आहे. ही राक्षसावर राज्य करेल. तशाच राक्षसांच्या स्त्रियांना जे पुत्र होतील ते सर्वांना या वनातच निवास करावा लागेल असे मला वाटते. पार्वतीचे मनोगत जाणून शिवजी म्हणाले, प्रिये, आता मी काय सांगतो ते ऐक. भक्तांचे पालन करण्यासाठी मी स्वतः या वनात निवास करणार आहे. जो मनुष्य येथे आपापल्या वर्णाला अनुसरून धर्माचरण करेल, प्रेमपूर्वक माझे दर्शन घेईल, तो चक्रवर्ती राजा होईल. कलियुग संपल्यानंतर सत्ययुगाच्या आरंभी वीरसेन नामक राजा होईल. तो माझा अत्यंत पराक्रमी भक्त असेल. ते माझे दर्शन घेईल आणि माझ्या कृपा प्रसादाने चक्रवर्ती सम्राट होईल. त्यानंतर मोठमोठ्या लीला करणारे शिव पार्वती एकमेकांशी हास्ययुक्त वार्तालाप करतील आणि तेथे स्थित होतील. भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात नागेश्वर नावाने आणि देवी पार्वती नागेश्वरी नावाने प्रसिद्ध झाली. नागेश्वर लिंगाची स्थापना, उत्पत्तीची कथा ऐकून ऋषी म्हणाले, सुजी, आता आम्हाला वीरसेन राजाविषयी थोडक्यात सांगा. सूत म्हणाले, सत्ययुगाच्या आरंभी परमरमणीय निषद देशात क्षत्रिय कुळात महासेनाच्या पोटी वीरसेनाचा जन्म होईल. तो शिवजींच्या पार्थिव पूजा करून 12 वर्ष कठीण तपश्चर्या करेल. तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यास दर्शन देतील व म्हणतील, वत्सा, मी तुला लाकडांपासून तयार केलेली माशाची प्रतिमा देतो. ती कथिल धातूने मळवलेली असून तीत योगमायेचे विधान केलेली आहे. ती तुला पाशुपात अश्र प्राप्त होईल आणि मग तुला कसलीही कमतरता राहणार नाही. पाशुपात अश्र्याने ती तेथील सर्व राक्षसींचा नाश करेल. त्यानंतर या वनात राहणारे समस्त मलेच्छ रूप राक्षस सदाचारी होतील. त्यामुळे मी पार्वतीला दिलेल्या वचनाचीही पूर्तता होईल. त्यानंतर भगवान शंकर अंतर्धान पावतील. त्याच्या वरदानाने वीरसेन सर्व समर्थ चक्रवर्ती सम्राट होऊन यात शंका नाही. श्रोत्याहो, अशा प्रकारे मी तुम्हाला नागेश्वराचे अभिविर्भन कसे केले, महात्म्य कसे सांगितले. जो मनुष्य या नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य ऐकतो, जो मनुष्य या कथेचे नित्य श्रवण करतो, या कोणाला सांगतो, तो अतिशय बुद्धिमानी होतो, सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याची सर्व मनोरथे पूर्ण होतात. आता रामेश्वर ज्योतिर्लिंगांचे महात्म्य. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला रामेश्वर ज्योतिर्लिंगांची माहिती सांगतो. ती आदराने श्रवण करावी. सज्जनांचे रक्षण करणाऱ्या श्रीहरींनी त्रेतायुगात पृथ्वीवर श्रीरामाच्या रूपाने अवतार घेतला. मायावी रावणाने त्याच्या पत्नीला सीतेला पळवून लंकेस नेले. तिचा शोध घेत प्रभू रामचंद्र देश गेले आणि तेथे सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केला. तेथे काही काळ वास्तव्य करून सुग्रीव, हनुमादी, महावीर, लक्ष्मण यांच्या समोर सीतेच्या शोधाबद्दल सविस्तर चर्चा केली. सुग्रीवीच्या अधिपतीखालील सर्व वानरांना तिच्या शोधासाठी 4 दिशांना पाठवले. दक्षिणेस गेलेल्या कपिश्रेष्ठ हनुमंताने परत येऊन श्रीरामाची भेट घेतली. जानकी लंकेत आहे असे सांगून तिचा चूडामणी दाखवला. ते शुभ वर्तमान ऐकून श्रीरामांना अतिशय आनंद झाला. सीतेची सुटका करण्यासाठी त्यांनी लंकेवर स्वारी करण्याचे ठरवले. लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, अंगद, नील, नल, जांबवत आणि 18 पद्य वानरासह त्वरेने प्रस्थान केले. ते दक्षिणेकडील खऱ्या समुद्राच्या तीरावर आले. त्यांचा विस्तार पाहून ते स्वतःशीच विचार करू लागले, दुष्ट रावणाने सीतेला कुठल्या कोठे नेऊन ठेवले आहे, ती मला कधी भेटेल, तिच्यासाठी मी येथेपर्यंत आलो आहे. जर खरे असले तरी ती वानराची सेना अगाध आहे. सागर कशी तरून जातात. लंकेमध्ये पर्वत हुगडून टाकणारा पराक्रमी रावण हा इंद्राला जिंकणारा मेघनाथ हा त्यांचा पुत्र आहे. म्हणजे लंका हा दुर्गम किल्लाच आहे. मग त्यांनी अंगदादी वीरांना तेथून राहून विश्रांती घेण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांना तहान लागली. ते लक्ष्मणाला म्हणाले, बंधू, मला खूप तहान लागली आहे. एखाद्या वानराला पाठवून पाण्याची व्यवस्था कर. हे ऐकताच तेथे असलेले सर्व कपिवीर दशा दिशांना गेले आणि मुबलक पाणी घेऊन आले. ते रामप्रभूच्या समोर ठेवले. हात जोडून विनम्र भावाने म्हणाले, स्वामी, तुमच्या आज्ञेने आम्ही हे मधुर आणि शीतल जल घेऊन आलो. हे प्राशन करण्याची कृपा करा. वानराची ती सेवा तत्परता पाहून श्रीरामांना फार प्रसन्न वाटले. त्यांनी त्यांच्याकडे
कृपादृष्टीने पाहिले, त्या पाण्याचा स्वीकार करून ते प्यावयास घेतले. त्यावेळी त्यांना आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच भगवान शंकराची आठवण झाली. त्यांनी तिथल्या तिथे वाळूचे एक शिवलिंग तयार केले. आव्हानादी 16 उपचारांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. त्याला साष्टांग नमस्कार केला आणि अनेक दिव्य स्तोत्रांनी शिवस्तुती केली. म्हणून महादेव, तुम्ही भक्तवत्सल आहात, मी दीन भावनेने तुम्हाला शरण आलो, माझे रक्षण करा. हे समुद्राचे पाणी अगाध आहे आणि पलीकडचा रावणही प्रबळ आहे. तो तुमचा भक्त असला तरी तुम्ही दिलेल्या वराने उन्मंत आणि दुर्जय झालाय. या परिस्थितीत माझे मनोरथ कसे सिद्धीत जाणार हे तुम्ही सांगा. तर या वानरांना घेऊन मी त्यांच्याशी युद्ध करायला निघालो आहे खरा, पण हे कपिवीर फार चंचल आहेत. अशा परिस्थितीत माझे संपूर्ण मनोरथ सिद्धीत कसे जाणार? मी तुमचा दास झाला आहे, सर्वार्थांना तुमचा आश्रय आहे, मला मदत करा. तुमच्या साह्याशिवाय माझे कार्य सिद्ध होणार नाही. प्रार्थना पूर्ण झाल्यावर श्रीरामांनी श्रीप्रभूंना वारंवार नमस्कार केला, त्यांचा उत्स्फूर्त जय जयकार केला, शिवमंत्राचा जयघोष केला, जप केला, शिवध्यान केले आणि ते प्रेमार्ध हृदयाने नित्य करू लागले आणि गलनाद करू लागले. त्यावेळी ज्योतिर्मय महेश्वर अतिशय प्रसन्न झाले. पार्वती आणि पार्षद गणासमेत शास्त्रोक्त निर्मळ रूप धारण करून श्रीरामासमोर प्रकट झाले. म्हणाले, श्रीराम, तुमचे कल्याण असो. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. त्या समय शिवप्रभूचे ते सगुण साकार दिव्य रूप पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण खरोखर धन्य झाले आणि पवित्र झाले. श्रीरामांनी त्यांचे पूजन केले, अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली, त्यांना नमस्कार केला आणि लंकेत होणाऱ्या युद्धात विजय प्राप्त व्हावा अशी प्रार्थना केली. शिवजींनी त्यांना रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा दिली आणि तुमचा विजय होईल असा आशीर्वाद दिला. त्या वरदानाने श्रीरामांना फार आनंद झाला, त्यांचा सर्व चिंता नाहीशा झाला. त्यांना शिवप्रभूंना हात जोडले व म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर जगाच्या हिताकरता येथेच निवास करा. श्रीरामाच्या विनंतीवरून भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपेने तेथेच राहिले आणि तेथे रामेश्वर नाव प्रसिद्ध झाले. शिवजीच्या कृपा प्रसादाने श्रीराम सागर उल्लंघन लंकेस गेले. तेथे रावणासह अनेक बलाढ्य राक्षसांना मारले आणि विजय संपादन करून सीतेला घेऊन आले. श्रोत्यावर रामेश्वराचा महिमा फार अद्भुत आहे. ज्योतिर्लिंग भुक्तिमुक्तीदायक आहे. रामेश्वर नाव ऐकल्याने सर्व पापांचे जोडून भस्म होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होते. आणि श्री रामेश्वरचं स्मरण मात्रने आणि ही कथा ऐकल्याने आपल्याला रामेश्वर पुण्यक्षेत्राची प्राप्ती होते. तर सर्व कामना प्रद आहे. जो मनुष्य काशीतील दिव्य गंगा जलाने रामेश्वराला स्नान घालतो तो जीवनमुक्त होऊन देवांनाही दुर्लभ असलेले भोग भोगून परम ज्ञान प्राप्त होते. अति कैवल्य मोक्षप्रद जातो. जो मनुष्य दिव्य कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो त्याचे पाप सर्वे नाहीसे होतात. असे हे रामेश्वराची उत्पत्तीची कथा होती. अशी आता पुढे सुधर्मा आणि सुदेहाची घुष्मेश ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती आणि महात्म्य. सुधर्मा आणि सुदेहाची कथा. सूत म्हणाले, ऋषीजनो, मी तुम्हाला घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग कसे प्रकट झाले, त्यांचे काय महात्म्य आणि याविषयी सांगणार आहे. दक्षिणेस देवगिरी नावाचा एक रमणीय आणि उत्तंग पर्वत आहे. त्यांच्याजवळ भारद्वाज कुळात जन्मलेला एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याचे नाव सुधर्मा. तो वेदवर्णित मार्गाने चालणारा, त्रिकाळ संध्या व नित्य अग्निहोत्र करणारा, देवांची अतिथीची पूजा करणारा, वेदशास्त्रांमध्ये निपुण, अत्यंत तेजस्वी, शिष्यांना शिकवणारा, सज्जनांच्या गुणाची प्रशंसा करणारा, धनवान, दान देणारा, शैवांचा सत्कार करणारा, शिवकर्माची आवड असलेला, शिवभक्तीत तत्पर होता. सुदेहाई त्याची पत्नी, ती शिवधर्मात तत्पर, गृहकृत्य दक्ष, पतीची सेवा करणारी साध्वी स्त्री होती. त्याच्या विवाहाला अनेक वर्ष झाली होती, पण पुत्रसंतती झालीच नाही. सुधर्मा ज्ञानी होता आणि म्हणून स्वतःला मुलबाळ नाही याचे त्याला दुःख वाटत असे. सुदेहाला मात्र आपण निपुत्रिक आहोत याची त्याला सतत खंत वाटायची. ती पतीला आपल्या व्यथा सांगायची, आपल्याला पुत्र व्हावा म्हणून काहीतरी उपाय अनुष्ठान करायची अशी प्रार्थना करायची. तो ब्राह्मण तिची समजूत काढायचा आणि म्हणायचा, आपल्याला पुत्रादी संतती नाही याचे तू किती वाईट वाटून घेतेस. या जगात कोण कोणाची माता आहे, कोण कोणाचा पिता आहे, कोण कोणाचा आहे पुत्र आहे, कोण कोणाचा बंधू आहे आणि कोण कोणाचा मित्र आहे. येथे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी, साधण्यासाठी एकमेकांशी नाते जोडतात, यात संशय मुळीच नाही. माझ्या बोलण्याचा तू बुद्धिपूर्वक नीट विचार कर. चिंता करू नकोस, दुःखही करू नकोस आणि पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी उपाय कर, हेही वारंवार सांगू नकोस. एकदा सुदेया आपल्या सगळ्यांशी सुखसंवाद करत असताना शेजारच्या घरात गेली होती. तेथे बोलण्याच्या ओघात कशावरून तरी वादविवाद झाला. तेव्हा स्त्री स्वभावाला अनुसरून एका शेजाऱ्याने तिची उघड निंदा केली. ती म्हणाली, तू निपुत्रिक आहेस, तू कसला अभिमान करतेस. मी पुत्रीवती आहे. माझ्या धनाचा माझा पुत्राचा उपभोग घेईल. तुझ्या धनाचा उपभोग घेणारा कोण आहे काय, ते शेवटी राजाकडे जमा होणार आहे. तुझ्यासारखा वाजवटीचा धिक्कार असो, तुझ्या धनाचा व मनाचाही धिक्कार असो. शेजारच्या ब्राह्मणाची ती दुर्वचने ऐकून सुदेयाला काळजाला घेरे पडले. ती दुःखाने रडत रडत घरी आली. आपली पतीला सर्व हकीकत सांगितली.
सुधर्माने तिला अनेक प्रकारे समजवले, प्रिय, लोकांच्या तोंडाला आवर घालणे कधीच शक्य नाही, म्हणून लोकांचे बोलणे तू ऐकू नको, म्हणून त्यांना जे काही म्हणायचे असेल ते म्हणू दे, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, असे सांगून तिला धीर देण्याचा त्याने राजाने हे केला आणि तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचे दुःख कमी झाले नाही आणि ती पतीला म्हणाली, मी लोकांची बोलणे त्यांची हिणवणे किती ऐकायचे, शेवटी माझ्या सहनशीलतेलाही मर्यादा आहे, ते काही नाही, कोणत्याही उपायाने आपल्याला एक तरी पुत्र झाला पाहिजे, तुमचे माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्यासाठी एवढेच करा की तुम्ही माझे ऐकले नाही तर मी प्राण त्यागेन. त्यावेळी आपल्या पत्नीचे दुःख आणि तिचा आग्रह पाहून सुधर्मा चिंतेत पडले, तर काय करावे हेच त्याला सुचेना. त्याने शिवजीचे स्मरण केले, मग अग्नीसमोर 2 फुले टाकली. ती पत्नीला उद्देशून म्हणाले, मी देवाचा कोल घेण्याचे ठरवून हे 2 फुलं अग्निसम्मुख टाकली आहेत, यातील एक फूल पुत्र देणारे आहे असे मी मनात ठरवले आहे, तुला पुत्राची इच्छा आहे ना, मग यातले एक फूल उचल. सुधर्माने अग्नीच्या उजव्या बाजूचे फूल पुत्र देणारे असे मनात ठरवले होते. त्याच्या सांगण्यावरून सुदेयाने अग्नीला व शिवजींना नमस्कार करून नेमके डाव्या बाजूचे फूल उचलले. तेव्हा ब्राह्मणाने दीर्घ निश्वास टाकला आणि पत्नीला म्हणाला, प्रिय, ईश्वराने जे ठरवले आहे तेच होत असते, आता पुत्राची इच्छा सोडून तू शिवजीची सेवा कर, त्यानंतर आपल्याला पुत्र व्हावा हीच देवाची इच्छा नाही. असा विचार करून सुधर्मा ब्राह्मण पूर्वीप्रमाणे सत्कर्म करून शिव आराधना करू लागला. सुदेयाचे दुःख काही कमी होत नव्हते. एकदा तिने पतीचे पाय धरले. काकुळतेने म्हणाले, नाथ, तुम्हाला माझ्यापासून पुत्र संतान झाले नाही म्हणून काय झाले, तरी तुम्ही दुसरे लग्न करा म्हणजे आपल्याला पुत्र होईल. सुधर्मा म्हणाला, प्रिये, अविचार करू नकोस, उलटसुलट बोलू नको, धर्ममार्गातील सर्व विघ्ने नाहीसे झाले आहेत असे समज, पुत्राधिक पाश नसल्यामुळे आपल्याला मोक्ष सुलभ आहे याचा विचार कर. पण सुदेयाला समाधान झाले नाही. तिने आपल्या धाकट्या बहिणीला बोलावून घेतले, तिला आपले मनोगत सांगितले, सुधर्माशी विवाह करावा म्हणून तिचे मन वळवले. मग ती पतीला म्हणाली, नाथ, तुम्ही माझ्या बहिणीशी विवाह करा, ही घुष्मा तुमच्याशी विवाह करण्यास तयार आहे. ते ऐकून सुधर्माला धक्काच बसला. तो म्हणाला, प्रिय, हे तू काय बोलत आहे, मी घुष्मेशी विवाह केला आणि हिला पुत्र झाला तर तू इसाच मत्सर करशील. सुधर्मा म्हणाली, माझी बहीण आपल्या हितासाठी तुमच्याशी विवाह करणार आहे, मला तिचा मत्सर कसाला वाटेल, तुम्हाला म्हणजे आपल्याला पुत्र व्हावा म्हणून मी रात्रंदिवस तळमळत आहे, तुम्ही हिच्याशी अवश्य विवाह करा, अवश्य विवाह करा, माझी अनुमती आहे. अशा प्रकारे सुदेयाने फार आग्रह केला. तेव्हा सुधर्माने घुष्मेशी यथाविधी विवाह केला. त्यानंतर तो पत्नीला म्हणाला, प्रिय, ही तुझी लहान बहीण आहे, हिची नीट काळजी घे, हिचे पालनपोषण कर. सुदेयाने त्याचे म्हणणे मान्य केले. ती घुष्मेशी नेहमीप्रमाणे वागायची, तिला काय हवे आहे काय नको आहे ते सर्व पाहायची, तिची सेवा करायची. घुष्माही तिच्या आज्ञेबाहेर नव्हती. सुदेयाच्या सांगण्यावरून पुत्रप्राप्तीच्या उद्देशाने ती रोज 101 पार्थिव शिवलिंग तयार करायची. कलियुगात या पार्थिव शिवलिंगाचे खूप महत्त्व आहे. एक पण पार्थिव शिवलिंग बनवली म्हणजे कोटी गुणा पुण्य फळाची प्राप्ती होते. तसे तिने 101 पार्थिव शिवलिंग बनवली आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवाला प्रार्थना केली. त्याची षोडोपचारे पूजा करून सर्व लिंग जवळ असलेल्या सरोवरात विसर्जित करायचे. अशा प्रकारे ती रोज 101 शिवलिंग बनवायची आणि रोज विसर्जन करायची. नित्यनेमाने त्यांचे जप, तप, हवन, नैवेद्य करायची. जे शिवाला आवडते ते सर्व व्हायची आणि रोज पार्थिव शिवलिंग 101 बनवायची आणि संध्याकाळी विसर्जन करायचे. अशा बराच काळ लोटला गेला. घुष्मेच्या हातून 100 पार्थिव शिवलिंग पूजन झाले. रोज 101 शिवलिंग करत करत 1,00,000 पार्थिव शिवलिंग झाले तिचे. आपण रोज एक शिवलिंग बनवू तर आपले 365 शिवलिंग होतील एका वर्षातून. तर रोज इतके शिवलिंग बनवायचे आणि रोज विसर्जन करायचे. त्या पुण्यप्रभावाने तिला एक सुंदर, सद्गुणी आणि भाग्यवान पुत्र झाला. पुत्रप्राप्तीमुळे सुधर्माला ब्राह्मणाला फार आनंद झाला. त्यामध्येच असक्त ना होता धर्मपरायण, ज्ञानपरायण राहिला. आता सुदेयाची मानसिकता बदलली. आपण निपुत्रिक होतो पण निपुत्रिकच मरणार या विचाराने तिच्या मनात घुष्मेबद्दल मत्सर निर्माण झाला. ज्या बहिणीबद्दल तिच्या हृदयात प्रेम होते ते द्वेष खदगदू लागले. आता सूत म्हणाले, ऋषींनो, घुष्मेला सुंदर पुत्र झाला म्हणून ती विश्वेश आनंदात असायचे. आपल्या बाळाला कुठे ठेवाने कुठे नको असे तिला वाटायचे. लोक तिची आणि तिच्या बाळाची प्रशंसा करायचे. शेजाऱ्यांनी दोघांचे कौतुक करायचे. सुदेयाला सहन होत नसे. ती आतल्या आत जळफळायची. हळूहळू तो मुलगा लहानचा मोठा झाला. उपवर मुलीची स्थळे त्याला सांगून येऊ लागली. सुधर्माने एका योग्य कन्येशी तिचा विधीपूर्वक विवाह केला. आपल्याला पुत्राला आणि सुनेला पाहून सुधर्माचा व घुष्मेचा आनंद गगनात मावेना. त्या उत्सवात पाहून सुदेयाला क्रोध आवरता येईना. त्याचे सुख तिच्या डोळ्यात खुपू लागले. ती थरथर कापत जमिनीवर कोसळली. तेव्हा घुष्मेने तिला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाली, ताई, तू असे काय करत आहेस? हा मुलगा आणि सून तुझेच आहेत, माझे नाहीत. विशेष म्हणजे सुधर्मा आणि सुदेल्याच प्रिय मानत
मानत असे. घुष्मेचा पुत्र तिला आई मानत असे, अशी सून तिलाच सासू समजत असे. अशा प्रकारे त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुदेयाला मान देत असूनही तिच्या मनात द्वेषाची भावना होती आणि द्वेष कमी होत नव्हता बल्कि वाढत होता. अंतस्थ जळपडातटीने तिची बुद्धी भ्रष्ट झाली होती. ती स्वतःशीच विचार करू लागली होती, हे दुःख कसे संपेल, काय केल्याने माझं मन शांत होईल. घुष्मेच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही, म्हणून मी हिच्या मुलाला मारून टाकते, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग जे व्हायचे असेल ते हो. श्रोत्या व मनुष्याच्या मनात कपटाने मूळ धरले की त्याचा विवेक नाहीसा होतो. त्याचा योग्य काय, अयोग्य काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, सर्वाचा विसर पडतो. सावत्रपणाचा भाव फार कठोर आहे, आत्मघातक असतो. म्हणून सुदेयाच्या बाबतीत नेमके हेच घडले. तिला मत्सर अनावर झाला आणि एका रात्री तिने धारदार सुरा घेतला. घुष्मेचा पुत्र आणि सून झोपले होते. त्या खोलीत प्रवेश केला आणि पुत्रावर वार करून त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून शेजाराच्या सरोवरात टाकून दिले. त्याच सरोवरात जिथं घुष्मा पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करीत असे. घरी परतल्यावर सुदेया निवांत झोपी गेली. तिच्या हृदयातील आग शांत झाली होती. सकाळ झाली. घुष्मा आणि सुधर्मा नेहमीप्रमाणे उठले. त्यांनी आपली प्रांतकर्मे केली. सुदेयानेही नित्यकर्मास सुरुवात केली. आज ती विशेष आनंदात होती, पण तिने आपला आनंद मनातच ठेवला. काही वेळाने घुष्मेच्या सुनाला जाग आली. तिला आपली पती शेजारी दिसले नाही. शय्येचे ते भाग रक्ताने भिजला होता, त्यावर मांसाचे बारीक बारीक तुकडे विखुरले होते. ते दृश्य पाहून ती घाबरली. त्वरेने घुष्मेपाशी गेली. तिला आपल्या खोलीत नेऊन सर्व वस्तुस्थिती दाखवली. ते पाहून घुष्मेलाही मोठे आश्चर्य वाटले. आपल्या पतीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडले आहे. कुशंकेने तिची सून मोठ्याने रडून आकर्ष करू लागली. तिचे रडणे ऐकून सुधर्मा व सुदेया तिथं धावत आली. आजूबाजूचे लोक गोळा झाले. सुदेयाला मनोमन आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या व घरच्यांना व लोकांना संशय येईल म्हणून छाती पिटत दुःख करू लागली. हाय रे आई दुधर्वा, तू काय दावा दाखलास, आमचा एकुलता एक पुत्र नेलास, असे म्हणून मोठमोठ्याने रडू लागले. अशा प्रकारे घरावर दुःखाचे सावट असूनही घुष्मा विचलित झाली नाही. तिचा शिवावर दृढ विश्वास होता. तिने आक्रोश करणाऱ्या सुनेला धीर दिला. भगवान शंकरासारखा जगतपिता आपल्या पाठीशी असताना तुला घाबरण्याचं काही कारण नाही, असे म्हणून तिला शांत केले. तिने नित्यच्या शिवसेवेतही खंड पाडला नाही. ज्या दिवशी तिचा मुलगा तुकडे तुकडे करून तोडून टाकले, फाडून टाकले, नदीत वाहून दिले, तरीही ती आई सावधान चित्तेने ती त्या दिवशी सुद्धा विचलित झाली नाही. तरी तिने परत 101 शिवलिंग स्थापना केली. नेहमीप्रमाणे पार्थिव शिवलिंग 101 तयार करून त्यांची पूजा केली. तिचा पतीही शिवसेवेत मग्न राहिला. मध्यान्हसमयी पूजा समाप्त झाली. ती स्वतःशीच म्हणाली, भगवान शंकर हेच विश्वाचे एकमात्र प्रभू आहेत. हे भक्तांवर दया करणारे आहे. काळाचे काळ आहे, सर्व काळ टाळणारे आहेत. सत्पुरुषांची दिव्य गती आहेत. आम्हाला केवढे त्याचा आधार आहे. हा पुत्र त्यानेच दिलेला आहे, म्हणून हेच त्याचे रक्षण करतील. ते माळा बनवणारे, पुरुषाप्रमाणे एकत्र जोडणारे आहेत. विलगही करणारे आहेत. मी चिंता कशाला करू, माझा शिव सर्व करतील. अशा प्रकारे शिवप्रभूंवर पूर्ण भरोसा, पूर्ण विश्वास ठेवून तिने मोठ्या धैर्याने 101 पार्थिव शिवलिंग केले आणि 101 पार्थिव शिवलिंगाची पूजन केले आणि धैर्याला स्वतःला सावरले. तिचा मुलगा स्वतःचा प्राण त्याग करून झालेला होता, गतप्राण झालेला होता, त्याचे तुकडे तुकडे झाले. तरीही घुष्मेने 101 शिवलिंग पार्थिव बनवले, त्याची विधिवत पूजा केली आणि खूप धैर्याने स्वतःला सावरले. मग ती पार्थिव लिंगाचे विसर्जन करण्यासाठी सरोवरावर गेली. ते लिंग घेऊन ते लिंगे पाण्यात अलगद विसर्जित केली आणि माघारी वळाली. तर काय आश्चर्य, तिला आपल्या मुलगा सरोवराच्या काठावर उभा असलेला दिसला. तो म्हणाला, आई आज मी तुझ्या पुण्याईने आणि शिवजीच्या कृपेने परत जिवंत झालो आहे. घुष्मा शिवजीवर भिस्त ठेवून शांतपणे राहत असे, त्यामुळे पुत्र नाहीसा झाल्यावर तिला फारसे दुःख झाले नाही आणि त्याला सुखरूप पाहिल्यावर फार आनंदही झाला नाही. हे स्थैर्य, ही साम अवस्था प्राप्त होणे दुर्लभ गोष्ट आहे. सर्व काही भगवान शिव शंकरच आहेत. ते सर्वांचे कल्याण करणारे. जो शिवजीची नुसती थोडी सेवा करतो, भाव करतो, फूल चंदन पाणी काही अर्पण करतो, शिवाला एक तांदळाचा दाना अर्पण करतो, तरी शिव त्यांचे सर्वांचे कल्याणच करतात. कारण शिव साक्षात परत ब्रह्म आहे, साक्षात आहे. भोळा साम सदाशिव आहे आणि भोळा साम सदाशिव वाटेल त्या भक्तांना प्रसन्न करतो. आणि जो पार्थिव शिवलिंग करतो, 1 वेळा करतो, 2 वेळा करतो, 101 शिवलिंग करतो, त्याच्यावर भोळा साम सदाशिव अवश्य प्रसन्न होतो. ही फक्त श्रद्धा पाहिजे, म्हणजे भक्ती, परमोत्कर्ष. घुष्मेच्या मनात शिवजीबद्दल जी अगाध निष्ठा होती, परम निष्ठा होती, परम विश्वास होता, ती पाहून ज्योतिर्मय स्वरूप महेश्वर साक्षात प्रकट होऊन संतुष्ट झाले आणि तिला साक्षात घुष्मेला दर्शन दिले आणि म्हणाले, शुभान्यो, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून इष्टवरदान मागून घे. तुझ्या सौतीने दुष्टपणाने तुझ्या पुत्राची क्रूर हत्या केली, तुकडे तुकडे करून टाकले, तरी पण तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. पण मी तिचा आता
आत्ताच्या आत्ता माझ्या त्रिशूळाने तिचा वध करतो, कारण तुझ्या सवतीने दुष्टपणाने तुझ्या पुत्राची खूप तुकडे तुकडे करून टाकले. आता मी माझ्या त्रिशूळने तिचे तुकडे तुकडे करतो आणि तिचा वध करतो. तेव्हा घुष्मेने नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि म्हणाले, नाथ, सुदेया माझी मोठी बहीण आहे, तिचे रक्षण करा. शिवजी म्हणाले, मुली, तिने तुझ्यावर अपकार केलेला असताना तू तिच्यावर अपकार कशाला करतेस? तिला मृत्यूचे योग्य आहे, कारण तिने तुझ्या पुत्राचे तुकडे तुकडे केले. म्हणून घुष्मा म्हणाली, प्रभू, तुमच्या दर्शनानेच सर्व पापे नष्ट होतात असे म्हणतात, मग तुम्हालाच पाहता तिचेही पाप भस्म नाही का होणार? तसेच एखाद्याने आपली हानी केली तर त्याचे भले करण्याचा प्रयत्न करावा, हे तुमचे वचन आहे. म्हणून सुदेयाने माझ्या बाबतीत जे काही केले त्याला क्षमा करणे योग्य आहे. तिच्याविषयी माझ्या मनात कसलीही कटुता नाही. घुष्मेचे बोलणे ऐकून शिवप्रभूंना अजून आनंद झाला आणि ते म्हणाले, मुली, मी तुझी भक्तीने आणि विकरित रहित स्वभावाने प्रसन्न झालोय. तुला हवे ते वर माग. त्या घुष्मा म्हणाली, प्रभू, तुम्ही मला वर देण्यास इच्छुक असाल तर जगाच्या कल्याणासाठी येथे निवास करा, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. तेव्हा भगवान म्हणाले, देवादिदेव महादेव म्हणाले, घुष्मे, तुझ्या इच्छेनुसार मी येथे निरंतर निवास करीन. माझे लिंग घुष्मेश्वर नावाने प्रसिद्ध होईल, जो या सरोवरामध्ये शिवलिंगाचे स्थानच झालेले आहे. म्हणून शिवालय नावाने त्रैलोक्यात प्रख्यात विस्तार होईल आणि प्रसिद्ध होईल. हे सरोवर शिवलिंगाचे स्थानच आहे म्हणून प्रख्यात राहील. आणि या सरोवराच्या दर्शनाने मात्र मनुष्याच्या अभिष्ट कामना, सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. हे सुव्रते, तुझ्या वंशात 101 पिढ्यांपर्यंत श्रेष्ठ पुत्र उत्पन्न होतील आणि जो पण हा अध्याय श्रवण करेल त्याच्याबी 101 पिढ्यांपर्यंत श्रेष्ठ उत्पन्न राहतील. धनसंपदा राहील, विद्या संपन्न राहील, गुणवान राहील, श्रद्धावान राहील, उदार आणि धर्मानुगामी पुत्र जन्माला येतील. भुक्ती आणि मुक्तीचे अधिकारी राहतील. शिवाप्रती त्याची दृढ अतूट विश्वास राहील. त्याच्या स्त्रियाही सौंदर्यवान राहतील, धर्मप्रवण असतील. सर्व पुत्र 101 पिढ्यांपर्यंत गुणकीर्तीने वरचे वर चढत राहतील आणि त्यांची वंशावली वाढत राहील. असे हे महात्मे ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला, श्रवण करणाऱ्याला आणि कोणाला सांगणाऱ्याला 101 पिढ्यांपर्यंत त्याचे वरचढ होत राहील. अशा प्रकारे तुझ्या वंशाचा शोभमयान विस्तार राहील. त्यानंतर भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने स्थित झाले. ते लिंग घृष्णेश्वर नावाने आणि सरोवर शिवालय नावाने विख्यात झाले. सुधर्म ब्राह्मण आणि त्याच्या दोन्ही स्त्रियांनी शंकरांना 101 प्रदक्षिणा घातल्या आणि सुदेयाला कृतकर्माचा पश्चाताप होत होता. तिने सर्वांची क्षमा मागितली, पापाचे प्रायश्चित केले. तिच्या मनातील द्वेषरूपी मोळ पूर्णतः नाहीसा झाला होता. नंतर काळात ते कुटुंब शिवभक्ती करत सुखात आनंदात राहिले. श्रोत्याहो, अशा प्रकारे घृष्मेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले. त्याचे दर्शन घेतल्याने, त्याचे महात्म्य ऐकल्याने, त्याचे चरित्र ऐकल्याने, त्यांचे पूजन केल्याने सुखाची वृद्धी होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, धनधान्याची प्रगती होते. हे श्रेष्ठ ऋषींनो, तुमची जिज्ञासा जाणून मी 12 ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितली. ही सर्व लिंगे भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारी आहे, त्यांना भुक्तिमुक्ती देणारी आहे, धनधान्य देणारी आहे, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करणारी आहे. जो मनुष्य 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा वाचतो किंवा ऐकतो, श्रवण करतो, त्याचे सर्व पापे नाहीसे होतात. त्याला उत्तम भोगाची प्राप्ती होते, अतिमोक्षला प्राप्ती होते, त्याला शिवलोकाची प्राप्ती होते, त्याला नरक यातना होत नाही, त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवचे दूत इमानात घ्यायला येतात. तर अशा या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. आता श्रीहरींना सुदर्शन चक्राची प्राप्ती. सुतांकडून 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती, त्यांची महात्म्य यांची सविस्तर माहिती ऐकव्यास मिळाली. म्हणून ऋषीजनांना, श्रोत्यांना फार आनंद झाला होता. त्यांची भुक्ती मुक्ती कंठाने प्रशंसा झाली होती. त्यांना धन्यवाद दिले. ते पुढे म्हणाले, सुजी, तुम्ही खरोखरच धन्य आहात, सर्वज्ञ आहात. आता तुम्हाला हरीश्वर नामक ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगा. तशी शिवजींची आराधना करून विष्णूंना सुदर्शन चक्र कसे प्राप्त झाले ती पण आता कथा आम्हाला ऐकावा. तेव्हा सूत म्हणाले, ऋषींनो, फार पूर्वी दैत्य अत्यंत प्रबळ झाले. ते लोकांना उपद्रव देऊ लागले, धर्माचा लोप करू लागले. त्यांच्या अत्याचाराने संत्रस्त झालेले देव श्री विष्णूंना भेटले, त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, श्रीहरी, बल आणि पराक्रमाने उन्मत्त झालेले दैत्यांना फारच उच्छांद मानलाय. आम्हाला आणि सर्व प्राणी मात्रांना असह्य पीडा देत आहे. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे, कुठे जावे? तुम्ही जगाचे तारणहार आहात, पालक आहात. तुमच्याकडे त्यांचे घराणे घेऊन आले आहात. आम्हा शरणागतावर दया करा. दैत्यांच्या उपद्रवांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तेव्हा श्रीहरींनी त्यांना धीर दिला आणि ते म्हणाले, देवांनो, काळजी करू नका. बलवान शत्रूंना जिंकायचे असेल तर मोठा उद्योग केला पाहिजे. मी शिवजींची आराधना करून तुमचे कार्य सिद्ध करतो. या आश्वासाने देवांना धीर आला आणि आपापल्या स्थानी गेले. त्यानंतर श्रीहरी कैलास पर्वतावर गेले. तेथे कुंड खोदले, त्यात अग्नी
अग्नी स्थापन केला, शिवजीची पार्थिव शिवलिंग स्थापन केली. सर्वात महत्त्वाचे शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंगच आहे. त्यानंतर जोपर्यंत भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत रोज पार्थिव शिवलिंगाचे पूजन करायचे, तोपर्यंत येथेच राहायचे, त्यांची आराधना करायची, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा, दृढ संकल्प करायचे, पूजा आराधना करायचे, नित्य करायचे, अनुष्ठान आरवले. हे आसनावर बसून मानस सरोवरातील कमळांनी विधानासहित पार्थिव शिवलिंगाचे पूजन करत असत. अनेक मंत्रांनी अनेक स्तोत्रांनी प्रसन्नतापूर्वक शिवभजन करत असत. अशी त्यांनी शिवप्रभूंची अनेक प्रकारे सेवा केली आणि ते मन प्रसन्न झाले नाहीत. तरी पण शिवजी प्रसन्न झाले नाहीत आणि त्यामुळे श्रीहरींना आश्चर्य वाटले. ते अधिक उत्कटतेने शिवभक्ती करू लागले. शिवसहस्र नामाचा उच्चार करून प्रत्येक नामांबरोबर एक एक कमळ वाहू लागले, त्यांची पूजा करू लागले. एके दिवशी शिवप्रभूंनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी 1000 कमळातील एक कमळ लपवून ठेवले. शिवप्रभूंची लीला विष्णूंच्या लक्षात आली नाही. ते कमळ शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वी धुंडाळली पण सापडले नाही. तेव्हा नित्यच्या शिव आराधनेत खंड पडू नये म्हणून शुद्धचित श्रीहरींनी आपलेच एक नेत्ररूपी कमल नयन त्यांना अर्पण केले. ते पाहून भगवान शिव शंभू सदाशिव अतिशय संतुष्ट झाले. श्रीहरींना दर्शन दिले व म्हणाले, विष्णू, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो, तर तुम्ही माझ्याकडून अपेक्षित वर मागून घ्या. श्रीहरी विनम्र भावाने हात जोडून म्हणाले, देवा, तुम्ही अंतर्यामी आहात, सर्व काही जाणता. मी तुम्हाला काय सांगणार, तथापि तुम्ही विचारता आहात म्हणून सांगतो. तदास्ती दैत्यांनी जगाला अतिशय संत्रस्त केले आहे. देवांनी त्यांचे दुःख मला कथन केले. मी दैत्यांचा बंदोबस्त करू शकत नाही. माझी व्यथा आहे म्हणून मी तुम्हाला शरण आलो. त्या दैत्यांचा निपात करता येईल असे एखादे शस्त्र मला द्या, अशी माझी विनंती आहे. भगवान शंकरांनी श्रीहरींना तेजपुंज सुदर्शन चक्र दिले. ते प्राप्त झाल्यावर विष्णूने उपद्रव देण्याच्या सर्व बलवान दैत्यांचा सहजतेने संहार केला. त्यामुळे जगाला स्वस्थता लाभली. देवी सुखी झाले. सुदर्शन चक्रासारखे दिव्य आयुष्य लाभल्याने श्रीहरीचे सामर्थ्य वाढले. त्यांनाही मोठे समाधान वाटले. तर अशा या शिवजींच्या 12 अवतारांच्या कथा मित्रांनो मी तुम्हाला श्रवण केल्या. पुढे शिवजींचे सहस्रनामाचे वर्णन शब्दासहित आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवसहस्रनामाचे पठण करेन. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाचं नाव नक्की करा आणि कमेंट्स नक्की करा, लाईक नक्की करा. कारण तुमच्या कमेंट्स आणि लाईकच माझ्या मनाला आत्मविश्वास वाढवतो आणि मला धीर देऊन जातो. तुमच्या गावाचे छान छान नावं वाचते तर त्यातच मला खूप आनंद प्राप्त होतो. आता मला स्वतःला बी रेकॉर्डिंग करत हा शिवपुराण वाचतच मला आता 12 वाजले. व्हिडिओ बनवत 1 वाजेल. परत सकाळी लवकर उठा, 5 वाजेशी परत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर हेच माझे नित्यकर्म, रोज शिवाच्या आराधना करायच्या, शिवपूजा करायची आणि तुमच्यापर्यंत शिवाचे व्हिडिओ पोहोचायचे. हेच माझं नित्यकर्म आहे. भगवान मला जो पण जन्म देवो या मोक्ष देवो, या हर जन्ममध्ये फक्त मी शिवाची आराधना करत राहो, हे शिवशंभूला मी प्रार्थना करते. तर मित्रांनो एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आपल्या ग्रुपला 10-10, 11-11 लोकांना तरी ही लिंक सेंड केली तरी पण कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होईल. जय श्री महाकाल.